हॅलो गाईज, वेलकम टू स्पून फेड एज्युकेशन अगेन. तर मागच्या लेक्चरला आपण पाहिलं पायथागोरस थेरमचं आपण सुरुवात केली आणि सुरुवातीला आपण पाहिलं जसं की आपण इथं पाहू शकता, की आपण इथं सुरुवातीला पाहिलं साइड टू साइड रिलेशन काय असतं. आता सगळ्यांना माहिती आहे साइड टू साइड रिलेशन म्हणजे असतं, की पायथागोरियन ट्रिपलेट. पायथागोरियन ट्रिपलेट आपण कोणत्याही 2 संख्येपासून बनवू शकतो. जसं की इथं मी दिसतंय ए आणि बी कोणत्याही 2 अशा संख्या घेतल्या, ज्याच्यात ए हा बी पेक्षा मोठा असेल, जसं की आपण 5 आणि 4 घेतलं उदाहरणार्थ. तर आपण ह्या फॉर्म्युल्यात म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर आणि 2ab ह्याच्यात टाकून आपल्याला पायथागोरियन पायथागोरियन ट्रिपलेट मिळू शकतात. हे तुम्हाला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आहे, ही तुम्हाला लागणार नाही. आता पायथागोरियन ट्रिपलेट जर आपल्याला दिले असतील, जसं की तुम्हाला गिव्हन दिलं 5, 4 आणि 3 आणि तुम्हाला चेक करायला लावलं इज इट अ साइड ऑफ राइट अँगल ट्रायंगल असं विचारलं किंवा तुम्हाला असं विचारलं, की बाबा हे जे दिले ते पायथागोरियन ट्रिपलेट आहेत का नाही? तर ते कसं चेक करायचं आपण पाहिलं. मोठ्या संख्या जे आहे त्याचं स्क्वेअर सगळ्यांचे स्क्वेअर करून घ्यायचे. मोठ्या संख्येचा स्क्वेअर इज इक्वल टू 2 बाकीच्या संख्यांच्या स्क्वेअरची बेरीज आली पाहिजे. तर तसं झाल्यानंतर आपण त्याला काय म्हणतो ट्रिपलेट म्हणतो पायथागोरियन ट्रिपलेट. तर हे झालं त्याच्यानंतर आपण पाहिलं प्रॉपर्टीज. आता प्रॉपर्टीज म्हणजेच काय, की पहिल्यांदा आपण पाहिलं, की साइड टू साइड रिलेशन काय आहे राइट अँगल ट्रायंगलमध्ये. साइड टू साइड रिलेशन म्हणजेच पायथागोरियन ट्रिप म्हणजेच मी इथं लिहितो. साइड टू साइड रिलेशन म्हणजे काय? साइड टू साइड रिलेशन म्हणजेच पायथागोरियन पायथागोरियन ट्रिपलेट. पायथागोरियन ट्रिपलेट. तसंच जर कोणी तुम्हाला विचारलं तर साइड टू अँगल रिलेशन काय? साइड टू अँगल रिलेशन काय? साइड टू अँगल रिलेशन म्हणजेच काय येणार? त्यात 2 प्रकारचे स्पेशल 2 ट्रायंगल पडतात. जसं की आयसोसेलस राइट अँगल ट्रायंगल ज्याचे दोन्ही साइड 45 असतात आणि 30, 60, 90 वाला ट्रायंगल. आता आपण पाहिलं की जो 60 च्या अपोझिट असतो तो √3/2 हायपोटेनियस असतो. 30 च्या अपोझिट असतो तो 1/2 वय 1/2 हायपोटेनियस असतो. तर आता तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, ए-बी इज इक्वल टू येणार आहे. जी साइड काढायची आहे इज इक्वल टू आणि 1/2 आणि √3/2 इंटू नेहमी हायपोटेनियसच राहणार आहे. आता हे ज्यांना कुणाला समजलं असेल आणि 145 च्या अपोझिट असतो तो 1/√3 √2 हायपोटेनियस असं येणार आहे. तर आज आपण पाहणार आहोत सिमिलॅरिटी अँड राइट अँगल ट्रायंगल. सिमिलॅरिटी अँड राइट अँगल ट्रायंगल ह्या थेरममध्ये आपण जर पाहिलं तर पुस्तकात खूप मोठा फ्लॉ आहे. खूप मोठा फ्लॉ आम्ही असं का म्हणतोय? कारण की जे तिसरं स्टेटमेंट जे दिलंय, जसं की तुम्ही इथं पाहू शकता. हे ह्या थेरममध्ये उदाहरणार्थ ह्या थेरममध्ये जर आपण पाहिलं तर आपल्याला दिसून येईल ह्या स्टेपपर्यंत सगळं समजतं लोकांना. स्टेप नंबर ह्या स्टेपपर्यंत सगळं समजतं. पण ही शेवटची स्टेप लिहिली म्हणजेच मला म्हणायचंय हे 3rd नंबरचं. ते का लिहिलं ते कळत नाही. आता ते का कळत नाही? कारण की ते आपल्याला पुस्तकात असं दिलंय पूर्ण इन्फॉर्मेशन न दिल्या कारणाने असं होतं. आपण बघू कसं आहे ते. एक ट्रिक आहे. बाकी काहीच नाहीये. आणि मला वाटतं तुम्हाला समजेलच. तुम्ही टेन्शन घेऊ नका. आणि आपण चालू करू. तर पहिल्यांदा तर आपण स्टेटमेंट वाचून घेऊ की स्टेटमेंट काय आहे? स्टेटमेंटमध्ये जर पाहिलं आपण, तर आपल्याला दिसतंय इन अ राइट अँगल ट्रायंगल म्हणजे आपल्याला एक कळतं की राइट अँगल ट्रायंगल आहे. इफ आता मी सांगितलेलं ज्यांनी कोणी मागचे लेक्चर बघितलं असेल त्यांना माहिती आहे, की इफच्या नंतरचा जो पार्ट येतो, देनच्या आधी आणि इफच्या नंतरचा. जसं की इथं आपण बघू इफ आणि देन ह्यांच्यामधला जो पार्ट आहे, मी जो ब्लॅक कलर मी मेन्शन केलाय, तो पार्ट आपल्याला काय येणार आहे? आपल्याला हा गिव्हनमध्ये येणार आहे आणि राहिलेला पुढचा पार्ट आपल्याला टू प्रूव्हमध्ये येणार आहे. तसंच आता आपल्याला जेवढं काही कळतंय तेवढ्यात आपण गिव्हन लिहू. इन अ राइट अँगल ट्रायंगल म्हणजे आपल्याला कळलं की एक राइट अँगल ट्रायंगल आहे. मग मी एक राइट अँगल ट्रायंगल काढून दिलो. आता राइट अँगल ट्रायंगल झाल्यानंतर इफ द अल्टिट्यूड इज ड्रॉन टू द हायपोटेनियस. आता आपल्याला कळतंय ह्याला आपण ए, बी, सी नाव दिलं तर हायपोटेनियस एसी येणार आहे आणि अल्टिट्यूड म्हणजेच काय? अल्टिट्यूड म्हणजेच येणार आहे परपेंडिक्युलर. परपेंडिक्युलर कुठे ड्रॉ केली आहे? हा हायपोटेनियसला. मग मी इथं हायपोटेनियसला एक परपेंडिक्युलर ड्रॉ करून घेतो. जसं की आपण हे ड्रॉ केलं आणि ही परपेंडिक्युलर झाली. आता इथं परपेंडिक्युलर झाली आणि इथे एक मोठी परपेंडिक्युलर आहे अँगल ए-बी-सीला आणि ही परपेंडिक्युलर वेगळी आहे. मी ह्याला पण परपेंडिक्युलर साइन देतो आणि ह्या साइडला परपेंडिक्युलर असणार म्हणजे ह्या साइडला पण ते परपेंडिक्युलर असणार. ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असतील. तसंच आता हे झाल्यानंतर पुढे काय सांगितलंय देन आता हा टू प्रूव्हमध्ये येणार. देन द टू ट्रायंगल्स फॉर्म आर सिमिलर टू द ओरिजिनल ट्रायंगल
अँड इच अदर. म्हणजेच दोन जे ट्रायंगल फॉर्म झालेत, जसं की इथं दोन ट्रायंगल कोणते फॉर्म झाले? ट्रायंगल ट्रायंगल ए बी आणि ह्याला आपण नाव देऊ ए बी सी डी. डी नाव देऊ आपण त्याला. ह्याला जर डी नाव दिलं, हा डी आहे. तर आपण ए बी सी डी मध्ये बघितलं तर आपल्याला इथं दोन ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल तयार झाले, ए बी डी. तसंच अजून एक झाला बी डी सी, हा पण राईट अँगल ट्रायंगल झाला. आणि एक आपला ओरिजिनल होता ए बी सी, हे एकमेकांना काय सिमिलर आहेत असं तुम्ही दाखवा. इच अदर म्हणजे एकमेकांना. तर आपण आपण जी पद्धत स्टार्टिंगला केली होती तीच करू. पहिल्यांदा आपण लिहिणार गिवन. आपण गिवन काय लिहिणार? आता गिवन जे काय आपण डायग्राम काढली तेच लिहिणार. काय गिवन लिहिणार? ट्रायंगल ट्रायंगल ABC, triangle ABC is a right angle triangle. Right angle triangle. Angle ABC is equal to 90 degree. हे given आहे. Angle ABC is equal to 90 degree. And अजून काय? And BD is perpendicular to AC. BD is perpendicular to AC. आणि बाकीचे पण आता ते जे कोणते ट्रायंगल ते होतील ते. आणि अजून काय? A डॅश D डॅश C हे त्यांची, म्हणजे आपल्याला एवढं सांगायचं होतं D हा हायपोटेनियस वर आहे. मग मी इथं कोलिनिअरिटी लिहिली. त्याच्यानंतर गिवन झाल्यानंतर येणार आपलं टू प्रूव्ह. टू प्रूव्ह म्हणजे आपण काय प्रूव्ह करायचं आपल्याला? आता काय प्रूव्ह करायचं आपल्याला कळलं, की आपल्याला करायचंय ट्रायंगल ABC सिमिलर टू ट्रायंगल ABD सिमिलर टू ट्रायंगल ABD अँड ABD आणि DCB. आपण म्हणू ए म्हणजेच BCD हे आपल्याला प्रूव्ह करायचं, म्हणजे एकमेकांना ते सिमिलर आहेत असं दाखवायचंय. आता गिवन झालं, टू प्रूव्ह झालं. आता पुढचा पार्ट येतो कन्स्ट्रक्शनचा. ह्या डायग्राम मध्ये आपल्याला कन्स्ट्रक्शनची अशी काही वेगळी गरज लागत नाही, म्हणजे आपण लिहिणार नाही. मग नंतर आपण काय करणार? प्रूफ. आपण डायरेक्ट प्रूफ कडे घेऊ. आता प्रूफ मध्ये जर आपण पहिल्यांदा पाहिलं, मी पहिल्यांदा डायग्राम कॉपी करून ठेवतो, जसं की आपल्याला लागेल कंट्रोल सी. आता त्याच्यानंतर जर मी इथं डायग्राम परत एकदा पेस्ट केली, तुम्हाला एकदा कंट्रोल Z. तुम्हाला सारखी डायग्राम लागणार नाही, तुमच्या वहीत तुम्हाला दिसेल. मला इथं टेक्निकल प्रॉब्लेम असल्यामुळे मी असं करतो. तर आता इथं आपल्याला दिसते. आता आपण कन्सिडर करू. कन्सिडर ट्रायंगल. आपण एक मोठा ट्रायंगल घेऊ पहिल्यांदा ABC. कन्सिडर ट्रायंगल ABC अँड आणि दुसरा ट्रायंगल घेऊ. दुसरा ट्रायंगल हा घेऊ वरचा ABDचा. म्हणजेच मी तो ट्रायंगलचं नाव असं लिहिणार. आपल्याला करस्पॉन्डन्स बरोबर लिहायचं आहे. बीला परपेंडिक्युलर होता म्हणजे डीला पण परपेंडिक्युलर पाहिजे. सी आणि म्हणजे एला ए पाहिजे. म्हणजेच इथं मी लिहिणार डी AD ADB. आता हा करस्पॉन्डन्स लिहिल्यानंतर आता पहिल्यांदा तर मी लिहितो. आपल्याला माहिती आहे एक तर परपेंडिक्युलर आहे, म्हणजे इथं तुम्हाला दिसतंय अँगल ADB हा अँगल आणि अँगल ABC हा परपेंडिक्युलर आहे. म्हणजेच काय राईट अँगल ट्रायंगल आहे मधलं, तो एक 90 डिग्री आहे. मग त्याला मी असं म्हणतो अँगल ADB इक्वल टू अँगल येणार ADB अँड ABC. सो ABC ट्रायंगल ABC. आता हे दोन कशावरनं लिहिले? डॉट 90 डिग्री. आपण लिहू 90 डिग्री असं कारण देऊ शकता, किंवा इक्वल टू 90 डिग्री असं पण लिहू शकतो. इक्वल टू 90 डिग्री. आता दुसरी स्टेप आहे. दुसऱ्या स्टेपला आपल्याला एक जर आपण इथं नीट पाहिलं, की हा एक मोठा ट्रायंगल आणि त्याच्या जोडीला जर हा बारका ट्रायंगल बघितलं, तर आपल्याला अँगल ए कॉमन दिसतोय, तो इम्बेड आहे. तर मग मी काय म्हणणार इथं अँगल BAD इज इक्वल टू अँगल BAC असं म्हणू शकतो. का? ह्याचं कारण आहे ना कॉमन अँगल येणार. आता कॉमन अँगल आलं, आता म्हणजेच मी काय म्हणू शकतो ट्रायंगल. आता मी पहिल्यांदा म्हणलो ADB. आता मग आम्हाला करस्पॉन्डन्स बरोबर लिहायचं. करस्पॉन्डन्स कसं लिहिणार?
डी डी परपेंडिक्युलरला ला बी पाहिजे. नंतर ए ला पण एच पाहिजे कारण की तो कॉमन आहे. म्हणजे ए बी सी असं लिहू शकतो. हा करस्पॉन्डन्स झाला. आता आपल्याला हे सिमिलर झालं. ह्याला मी जर 1 नंबर म्हणलो आणि आता एक महत्त्वाची स्टेप इथं अशी आहे, की हे सिमिलर झाल्यानंतर आपल्याला जी पुढची स्टेप आहे, त्या पुढच्या स्टेपला काही माहिती लागेल फायनलला. तर इथं मी काय करतो, आता हे सिमिलर झाले ट्रायंगल. ट्रायंगल सिमिलर झाल्यानंतर आपण असं लिहू शकतो का, की ट्रायंगल ADB मध्ये अँगल ABD अँगल ABD अँगल ABD इज इक्वल टू अँगल ACB अँगल ABD इज इक्वल टू अँगल ACB असं लिहू शकतो. का लिहू शकतो? कारण की आता ते 2 सिमिलॅरिटी बनतात. म्हणजे करस्पॉन्डिंग अँगल ऑफ सिमिलर ट्रायंगल CAST ह्या कारणाने आपण असं लिहू शकतो. आता सिमिलर झाल्यानंतर आपण असं लिहिलंय. आता ही माहिती पुढे जाऊन लागणार आहे म्हणून मी ह्याला 2 नंबर म्हणतो. तसंच जर मी दुसरा एक ट्रायंगल घेतला. ट्रायंगल आपण पहिला मेन ट्रायंगल तोच ठेवू. ट्रायंगल ABC आणि जो दुसरा फॉर्म झालेला ट्रायंगल बघितला ट्रायंगल BDC हा जर ट्रायंगल बघितला तर अँड कन्सिडर इथं मला कन्सिडर लिहिलं पाहिजे. कन्सिडर ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल ABC आणि दुसरा ट्रायंगल आहे ABC म्हणजे C ला C करस्पॉन्डन्स आला पाहिजे. D ला करस्पॉन्डन्स आला पाहिजे. D ला करस्पॉन्डन्स B चा आला पाहिजे आणि BDC BD A वरती होता. BCD ABC आणि ADB बरोबर आहे. आता जर आपण इथं पाहिलं तर ह्या दोन ट्रायंगलमध्ये जर पाहिलं आपण परत एकदा डायग्राम पेस्ट करून घेऊ. म्हणजे आता परत एकदा इथं जर आपण पाहिलं की एक तर आपल्याला एक परपेंडिक्युलर येणार आहे. म्हणजेच काय येणार अँगल ABC इज इक्वल टू अँगल आता दुसऱ्या ट्रायंगलसाठी हा अँगल आहे अँगल BDC. मग मी इथं लिहून घेतो BDC म्हणजेच BDC कशावरनं इज इक्वल टू 90 डिग्री. कोणतंच लिहिलेलं स्टेटमेंट विनाकारण असेल. ज्या स्टेटमेंटला कारण नसेल ते स्टेटमेंट तुमचं स्टेटमेंट होत नाही. तर याची काळजी तुम्ही घेतालच असं मला वाटतं. तर पुढे जाऊ आपण. आता दुसरं एक आहे की हा जो मोठा ट्रायंगल आहे ABC ला आणि ट्रायंगल BDC ला C हा कॉमन आहे. C कॉमन काय आहे? कारण की तो तुम्हाला दिसतंच इथं अँगल BC अँगल BCD इज इक्वल टू अँगल ACB ह्याला कारण काय येणार कॉमन अँगल ह्याला येणार कॉमन अँगल. आता कॉमन अँगल असले तर मग आपण आता AA टेस्टने आपण ह्याला सिमिलर म्हणू शकतो. इथं मी ह्याला कारण द्यायला पाहिजे ह्याला AA टेस्ट तसंच इथं आपण काय करणार ट्रायंगल आता आपल्याला करस्पॉन्डन्स महत्वाचं आहे. अँगल B ला काय घेणार अँगल B ला घेणार B ला D घेणार कारण की B ला अँगल D आणि नंतर C ला अँगल कोणता घेणार C ला अँगल C आला पाहिजे. म्हणजे मी इथं C घेतलं तर इथं पण C आला पाहिजे. म्हणजे CBA म्हणजे ABC आपण असं करू अँगल ABC इज इक्वल टू अँगल BDC इज सिमिलर टू ट्रायंगल BDC. आता हे कोणत्या टेस्टने आलं AA टेस्टने. ह्याला मी आता नंबर किती आहे हा नंबर मी 3 म्हणतो. दुसऱ्या रंगाने दाखवू आपण. हे स्टेटमेंट 3 नंबर आलं. तसंच जर मी कन्सिडर केलं नाव कन्सिडर दुसरं ट्रायंगल आता 2 राहिलेले छोटे ट्रायंगल आपण कन्सिडर करू. ट्रायंगल ABD इथं अजून एक स्टेप राहिली की आपल्याला हे 2 झाल्यानंतर आपण एक अँगल असा लिहू शकतो जो की आपल्याला सिमिलर आहे. जसं की इथं अँगल DBC मध्ये अँगल DBC म्हणजे हा अँगल DBC आणि मोठ्या ट्रायंगलमध्ये तो दुसरा कोणता येणार आहे DBC इज सिमिलर टू ट्रायंगल BAC म्हणजेच काय येणार आहे हा अँगल BAC. मी इथं
डॉट देतो, हा अँगल आणि हा स्मॉल अँगल. तसंच मागच्या स्टेपमध्ये जे आलं होतं तो येणार हा स्मॉल अँगल बरोबर हा स्मॉल अँगल. हे सिमिलर येणार आहे, म्हणजेच हे कॉन्ग्रुएंट येणार आहे. हे कॉन्ग्रुएंट कशावरून येणार? CA करस्पॉन्डिंग अँगल ऑफ सिमिलर ट्रायंगल या कारणाने. आणि ह्याला मी 4 नंबर म्हणतो. आता ह्याला 4 नंबर म्हणलं. आता जर आपण तिसरा ट्रायंगल घेतला, ट्रायंगल ट्रायंगल ABD जे 2 ट्रायंगल तयार झालते अँड ट्रायंगल ABD अँड ट्रायंगल BCD ABD आणि BCD. आता ह्या 2 ट्रायंगलमध्ये आपल्याला एक लक्षात येईल की एक परपेंडिक्युलर आहे. कन्सिडर केले आपण हे कन्सिडर ट्रायंगल तर त्यात आपल्याला अँगल ADB इज इक्वल टू अँगल BD ट्रायंगल BDC ह्याला काय येणार? कारण की ते राईट अँगल ट्रायंगल इज इक्वल टू 90 डिग्री. हे पहिलं कारण झालं. आता जो दुसरा कोणता अँगल त्याला सिमिलर येणार आहे तर ते कशावरनं ठरवणार आपण? तर ह्या 4 आणि स्टेटमेंट नंबर 4 आणि स्टेटमेंट नंबर 2 वरनं ठरवणार. कसं काय? आता तुम्ही बघा, मी काय करतो स्टेटमेंट नंबर 2 कॉपी करू आणि स्टेटमेंट नंबर 2 मी खाली लिहिला. स्टेटमेंट नंबर 2 आणि हे स्टेटमेंट नंबर 4. आता स्टेटमेंट नंबर 2 आणि स्टेटमेंट नंबर 4 कसं आलं ते तुम्हाला कळलं असेल. आता स्टेटमेंट नंबर 2 आणि स्टेटमेंट नंबर 4 जर आपण समोर ठेवलं तर आपल्याला इथं दिसेल की अँगल ACB अँगल ACB हा मोठा अँगल म्हणजेच कोणता आहे अँगल ACB म्हणजेच अँगल कोणता आहे हा? तुम्ही इथं पाहू शकता की अँगल ACB म्हणजेच अँगल DCB आहे. अँगल ACB म्हणजेच अँगल DCB आहे. मग मी काय क्लिअर करतो अँगल ACB म्हणजेच अँगल DCB. तर मी काय करतो इथं ACB होतं ना, तर मी इथंच तुम्हाला समजवण्यासाठी सांगतो अँगल ACB अँगल ACB आणि अँगल DCB हे काय वेगळे नाहीत का? कारण की A', D', C असं आहे. इथं दिसतंय का? A', D', C. मग मी परत एकदा खाली अँगल ACB इज इक्वल टू अँगल DCB का? कारण की हे कोलिनियर आहेत A', D', C. आता म्हणजेच तुम्हाला इथं कळेल की अँगल ACB होता, अँगल ACB हा होता. तर तो म्हणजेच काय येणार आहे अँगल DCB सेमच अँगल आहे. फक्त त्यात A आपण एक्स्ट्रा घेतला होता. A घ्यायची काय कारण नाही, तर आपण तिथं Aच्या जागी D लिहू शकतो. म्हणजेच हे जे स्टेटमेंट आहे पहिलं स्टेटमेंट 2 विल बिकम स्टेटमेंट 2 विल बिकम दुसरं स्टेटमेंट कसं होईल अँगल ABD. आता अँगल ABD बघू आपण. अँगल ABD आता आपल्याला पाहिजे तोच अँगल आहे. म्हणजेच काय इथं जो स्टेटमेंट आहे ते असं बदलून अँगल ABD इज इक्वल टू अँगल ACB. ACBच्या आपण ऐवजी काय लिहू शकतो DCB. मग मी इथं लिहितो DCB. आता आता हे जे स्टेटमेंट आलं आणि स्टेटमेंट नंबर हे आलं म्हणजेच अँगल ADB. आता जर 2 ट्रायंगलसाठी आपण कन्सिडर केलं की इथं बघितलं आपण अँगल ADB अँगल ADB अँड अँगल BDC हे 2 एकमेकांना बरोबर आले 90 डिग्री. तसंच अँगल ABD अँड अँगल DCB म्हणजेच अँगल ABD असं उलटा ट्रायंगल येणार आहे. जस्ट अ मिनिट अँगल ABD इज इक्वल टू अँगल DCB हे आलं. आता हे आल्यानंतर आपण ह्या 2 स्टेटमेंटवरून असं लिहू शकतो म्हणजेच देअरफॉर आपण काय म्हणू शकतो ट्रायंगल कोणते? आता आपल्याला इथं दिसते Bला काय आला पाहिजे C आला पाहिजे. मी इथं लिहितो B इथं लिहितो C आणि नंतर Dला काय आला पाहिजे D आला पाहिजे. मग इथं मी लिहितो D आणि फायनलला पण लिहितो D. तसंच D झाला B झाला. मग नंतर ABD पाहिजे म्हणजे तिथं मी ABD लिहितो सिमिलर टू ट्रायंगल. इकडे काय पाहिजे दुसरा ट्रायंगल छोटा कोणता होता ट्रायंगल BDC म्हणजे आपलं इथं काय झालंय CD झालंय म्हणजे तिथे येणार B म्हणजे येणार इथं येणार B म्हणजेच B. अशा पद्धतीने आपण हे बरोबर आलं. आता ह्याला मी नंबर 4 म्हणतो. नंबर 4 किंवा नंबर 1, 2, 3 ह्याला नंबर 4
आणि ह्याला नंबर 5 म्हणतो. हे स्टेटमेंट नंबर 5. आता आपल्याला कळेल हे स्टेटमेंट नंबर 5. आता आपण फ्रॉम स्टेटमेंट नंबर 1, फ्रॉम स्टेटमेंट नंबर 3 अँड 5 बघितलं तर फ्रॉम स्टेटमेंट नंबर 3 काय आहे? फ्रॉम स्टेटमेंट नंबर 3 फ्रॉम स्टेटमेंट नंबर ADB इज सिमिलर टू ABC. तसंच फ्रॉम स्टेटमेंट नंबर 3 काय आहे? ट्रायंगल ABC इज सिमिलर टू ट्रायंगल BDC. तसंच स्टेटमेंट नंबर 5 काय आहे? ट्रायंगल ABD इज सिमिलर टू ट्रायंगल BDC. म्हणजेच तिन्ही ट्रायंगल एकमेकांना सिमिलर येणार आहे. म्हणजेच काय म्हणले ना, ट्रायंगल ABD इज सिमिलर टू ट्रायंगल BCD इज सिमिलर टू ट्रायंगल ABC. म्हणजे जर म्हणजे आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे आणि हेन्स प्रूव्ड पण झालं आपलं. हेन्स प्रूव्ड. म्हणजेच ह्या ह्याच एक्झाम्पलवरनं आपल्याला असं लक्षात आलं पाहिजे की जर कोणत्याही राईट अँगल ट्रायंगलला परपेंडिक्युलर अल्टिट्यूडला असेल तर 3 ट्रायंगल जे तयार होतात ते एकमेकांना सिमिलर असतात. तर कशावरनं लिहिणार? सिमिलॅरिटी इन राईट अँगल ट्रायंगल. आपण हे कारण देऊ शकतो, सिमिलॅरिटी अँड राईट अँगल ट्रायंगल. तर जिथं कुठं आपल्याला परपेंडिक्युलर दिसेल हायपोटेनियसला, तिथं जे कोणते ट्रायंगल होतील त्याला आपण डायरेक्ट सिमिलर म्हणू शकतो. आपल्याला परत ते प्रूव्ह करायची गरज नाही, कारण की आता आपण त्याचा थिअरम केला अँड हेन्स प्रूव्ड. तर आजच्या लेक्चर पुरतं एवढंच होतं. आपण पुढच्याच लेक्चरला आपण जॉमेट्रिक मीन थेरम पाहू. तर स्टे ट्यून फॉर नेक्स्ट लेक्चर.